तुमच्यापैकी खूप लोकांचा हा प्रश्न आहे की ताई चॅनल सर्चमध्ये येत नाहीये, तर चॅनल सर्चमध्ये आणण्यासाठी काय केलं पाहिजे। बट ऑब्वियस जेव्हा चॅनल सर्चमध्ये येत नाही तेव्हा ते चॅनल लोकांपर्यंत रेकमेंड होत नाही, लोकांपर्यंत ते चॅनल पोहोचत नाही। तर चॅनल सर्च इंजिनमध्ये आणण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं चॅनल कशा प्रकारे तुम्ही सर्च इंजिनमध्ये आणू शकता, कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं चॅनल पोहोचू शकतं आणि कशा प्रकारे चॅनल ग्रो होऊ शकतं। सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला यूट्यूब संदर्भातली सगळी माहिती, सगळे अपडेट्स, सखोल माहिती, तुमच्या प्रश्नांचं उत्तर, तुमच्या प्रश्नांचं निरसन सगळं काही बघायला मिळतं। सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की आपलं चॅनल सर्चमध्ये कसं आणायचं। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल चॅनल जोपर्यंत सर्चमध्ये येत नाही तोपर्यंत आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, खूप जास्त कष्ट लागतात। ज्या वेळेस चॅनल सर्चमध्ये येतं म्हणजे ज्या वेळेस चॅनल यूट्यूब लोकांपर्यंत पोहोचवतं, लोकांना रेकमेंड करतं, लोक स्वतःहून शोधतात ते व्हिडिओज, ते चॅनल, त्यावेळेस यूट्यूबला देखील समजतं की हे चॅनल जे आहे लोक बघण्याला उत्सुक आहेत, लोकांना हे बघायला आवडत आहे। आणि म्हणूनच आपलं चॅनल जर आपल्याला सर्चमध्ये आणायचं असेल, सर्च इंजिनमध्ये आणायचं असेल तर यूट्यूबने काही अशा गोष्टी आखून दिलेल्या आहेत की त्यामुळे तुमचं चॅनल सर्च इंजिनमध्ये 100% येऊ शकतं। तर कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेऊया। तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे ऑप्टिमाइज युअर चॅनल्स नेम अँड कीवर्ड्स। तुमच्या चॅनलचं जे नाव आहे आणि कीवर्ड्स आहेत ते ऑप्टिमाइज करा, म्हणजे लोक जेव्हा शोधतील तेव्हा लगेच त्यांना मिळेल। तर यामध्ये नक्की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं चॅनलचं नाव जे आहे ना ते युनिक ठेवायचं आहे, पण त्याचबरोबर ते सर्चेबल देखील असलं पाहिजे, असं तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव ठेवायचं आहे। आता मी खूप लोकांचे चॅनल्स चेक केलेले आहेत, त्यामध्ये ना लोकांनी भलतीच नावं ठेवलेली आहेत, म्हणजे जी तुम्ही सर्च केली ना तरी देखील ती सर्चमध्ये येणार नाहीत। त्यांचे स्पेलिंग्स एवढे भारी भारी आहेत की तुम्ही त्यांचे स्पेलिंग्स देखील व्यवस्थितरित्या टाईप करू शकत नाही। तर तुम्ही सांगा की अशा प्रकारचे चॅनल सर्चमध्ये येतील का। युनिक पण सर्चेबल तुमचं नाव असलं पाहिजे तुमच्या चॅनलचं। आता माझ्या चॅनलचं नाव आहे माया कलासरे, ठीक आहे। मध्ये मी सुरुवातीपासून आतापर्यंत चॅनलची खूप वेळेस नावं चेंज केलेली आहेत, पण सरते शेवटी मला समजलं की जोपर्यंत आपण आपलं स्वतःचं नाव देत नाही चॅनलला, जोपर्यंत आपलं युनिक नाव त्या चॅनलला मिळत नाही तोपर्यंत आपला ब्रँड तयार होणार नाही, तोपर्यंत लोक आपल्याला ओळखणार नाहीत। त्यामुळे मग मी सगळ्यात शेवटी माया कळासरेवरतीच आले आणि आता माझ्या चॅनलचं नाव माया कळासरेच आहे। तुम्ही चॅनलचं नाव सर्च करून बघा, माया कलासरे यूट्यूब, माया कलासरे व्हिडिओज। तुम्ही गुगलवरती देखील टाका, तुम्ही यूट्यूबवर देखील टाका, माझं गुगलवर देखील FB, इन्स्टा, यूट्यूब सगळं काही दिसेल आणि यूट्यूबवर देखील माया कलासरे नाव टाकलं की माझे सगळे काही व्हिडिओज दिसतील। त्यामुळे नाव असं ठेवा की जे लोकांना सर्च करताना त्रास होऊ नये आणि गुगलच्या सर्च इंजिनमध्ये ते नाव लगेचच गेलं पाहिजे। आणि मला नाही वाटत की माया कळासरे म्हणून दुसरं कोणतं यूट्यूब चॅनल असेल माझ्या व्यतिरिक्त, त्यामुळे मी माया कळासरे यावरती ठाम राहिले। आणि आता माझ्या चॅनलचं नाव जे आहे सर्च इंजिनमध्ये तुम्ही केव्हाही कुठेही सर्च करा, आपोआप येतं। आणि यूट्यूबने YT स्टुडिओमध्ये देखील आता माया कळासरे यूट्यूब चॅनलचं नाव जे आहे ते सर्चमध्ये दाखवायला सुरुवात केलेली आहे। तुमच्या चॅनलच्या नावाबरोबरच तुम्हाला कीवर्ड्स देखील तशा प्रकारचेच यूज करायचे आहेत। आता तुमचं चॅनल कोणत्या कॅटेगरीमधलं आहे, तुमचा व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीमधला आहे, त्या कॅटेगरीचे तुम्हाला कीवर्ड्स यूज करायचे आहेत, त्या कॅटेगरीचे तुम्हाला हॅशटॅग यूज करायचे आहेत। आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा एक कीवर्ड तयार करायचा आहे, एक हॅशटॅग तयार करायचा आहे। म्हणजे जसं की माझं आहे की हॅशटॅग माया कलासरे तुम्ही टाकलं तरी देखील माझं चॅनल तुम्हाला दिसेल, माया कलासरे टाकलं तरी देखील चॅनल दिसेल। त्यामुळे असं एक युनिक हॅशटॅग, युनिक कीवर्ड तुम्हाला स्वतःचं तयार करायचं आहे आणि ते तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला लावायचं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये लावायचं आहे, जेणेकरून ते जे कीवर्ड्स आहेत, ते हॅशटॅग जे आहेत त्यांचा नंबर्स वाढेल आणि एकदा का त्यांचे नंबर्स वाढले की ते आपोआपच यूट्यूबच्या सर्च इंजिनमध्ये येतील। त्यामुळे तुमच्या चॅनलचं नाव, तुम्ही वापरत असलेले कीवर्ड्स खूप महत्त्वाचे असतात तुमचं चॅनल सर्चमध्ये आणण्यासाठी। म्हणून या गोष्टीकडे खूप गांभीर्याने बघण्याची गरज आहे, कारण की आपण कोणतंही नाव ठेवून देतो आपल्या चॅनलला आणि मग ते सर्चमध्ये आलं नाही किंवा दिसलं नाही तर मग आपल्याला टेन्शन येतं, कारण की यूट्यूब एवढं पसरलेलं आहे, त्याचा पसारा एवढा मोठा झालेला आहे की सेम नावांचे चॅनल्स जे आहेत ना खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत। त्यामुळे तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव युनिक आणि सर्चेबल ठेवणं खूप गरजेचं आहे।
सेकंड पॉइंट आहे एंगेजिंग कंटेंट. तुम्हाला तुमचा कंटेंट एंगेजिंग ठेवावा लागेल. जेवढा कंटेंट तुमचा एंगेजिंग असेल तेवढे व्ह्यूअर्स तुमचा कंटेंट बघतील, तेवढा तुमचा रिटेन्शन डेटा वाढेल, तेवढा तुमचा टायमिंग वाढेल आणि तो टायमिंग तुमच्या ऑडियन्स डेटामध्ये ऍड होईल आणि यूट्यूबला तो ऑडियन्स डेटा जो आहे तुमचं चॅनल सर्चमध्ये आणण्यासाठी उपयोगी पडतो. त्यामुळे फोकस करा की एंगेजिंग कंटेंट बनवण्यावरती. एंगेजिंग कंटेंट बनवा, त्यामुळे तुमचं चॅनल सर्चमध्ये नक्कीच येण्यास मदत होईल. कस्टम थंबनेल बनवण्यावरती फोकस करा. म्हणजे जरी तुमचे डेली ब्लॉगचे चॅनल्स असतील, जर तुमचे कुकिंगचे चॅनल्स असतील, कस्टम थंबनेल बनवा. त्या थंबनेलमधून तुमच्या व्ह्यूवर्सना समजलं पाहिजे की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता खूप लोकांचे डेली ब्लॉग्सचे चॅनल्स आहेत, पण डेली ब्लॉगच्या चॅनल्समध्ये कोणत्याही प्रकारे व्हिडिओज पोस्ट करतात, म्हणजे थंबनेलवर लावतात, त्यामुळे तेवढं ते कॅची वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं थंबनेल जे आहे ते कॅची करायचं आहे, एंगेजिंग करायचं आहे की तुमचा क्लिक थ्रू रेट वाढला पाहिजे, CTR वाढला पाहिजे. जेव्हा तुमचा CTR वाढेल तेव्हा आपोआपच लोक ते बघण्यामध्ये इंटरेस्टेड असतील आणि तुमचा तो जो डेटा आहे तो यूट्यूबकडे जमा व्हायला सुरुवात होईल आणि त्यामधून तुमचं ऑडियन्स कोणतं आहे, तुमच्या ऑडियन्सला काय पाहिजे आहे, तुमचं ऑडियन्स काय बघण्यामध्ये उत्सुक आहे, हे सगळं यूट्यूबला समजेल आणि तुमच्या ऑडियन्सचा डेटा यूट्यूबकडे गेल्यामुळे त्या ऑडियन्सपर्यंत तुमचे व्हिडिओ जे आहेत ते रेकमेंड होण्यास सुरुवात होते. ते यूट्यूब जे आहे ते व्हिडिओ जे आहेत रेकमेंड करायला सुरुवात करतो. त्यामुळे कस्टम थंबनेल व्यवस्थित लावायला शिका. तिसरं आहे रेग्युलर ऍक्टिव्हिटी आणि प्रमोशन. आता रेग्युलर ऍक्टिव्हिटी आणि प्रमोशन काय आहे, तर तुम्हाला तुमचे व्हिडिओची कन्सिस्टन्सी जी आहे ती रेग्युलर ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही हप्त्यामध्ये 3 वेळेस टाकत आहात तर 3 वेळेसच टाका, 4 वेळेस देखील टाकू शकता, पण तो आकडा कमी नाही झाला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. व्हिडिओमध्ये ज्या वेळेस तुमची कन्सिस्टन्सी असेल त्यावेळेस तुमचा ग्राफ जो आहे तो असा जाईल, खाली खाली येणार नाही. आणि ग्राफ जेव्हा वरती जायला सुरुवात होते त्यावेळेस आपोआपच आपलं चॅनल जे आहे ग्रो व्हायला सुरुवात होतं आणि लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात होते. प्रमोट युअर चॅनल. तुमचं चॅनल प्रमोट करा. आता मी खूप लोकांचे मेसेजेस वाचते, कमेंट्स वाचते की ताई आम्ही आमच्या चॅनलची लिंक किंवा आमच्या व्हिडिओची लिंक आम्ही अदर सोशल मीडियामध्ये टाकू शकतो का, काही प्रॉब्लेम होईल का. तर काहीच प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही तुमच्या ज्यावेळेस आपलं चॅनल नवीन असतं, कोणालाही माहिती नसतं आपल्या घरच्यांशिवाय किंवा आपल्या फॅमिली फ्रेंडशिवाय, ठीक आहे, मग आपल्या चॅनलला ग्रोथ कशी द्यायची, आपलं चॅनल ग्रो कसं करायचं हे आपल्या हातामध्ये आहे. तुम्हाला तुमचं चॅनल जे आहे अदर सोशल मीडियावरती तुमच्या चॅनलच्या लिंक पोस्ट करा, व्हॉट्सअपवरती लिंक पोस्ट करा, इन्स्टावरती लिंक्स पाठवा. तुम्ही जेव्हा व्हिडिओज अपलोड करत आहात यूट्यूबवरती त्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या लिंक्स घ्या, FB वरती टाका, इन्स्टाच्या स्टोरीवरती टाका, व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा, तुमच्या फॅमिली ग्रुप्समध्ये पाठवा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चॅनलचं प्रमोशन केलं पाहिजे. जोपर्यंत तुमचं चॅनल लोकांच्या नजरेत येणार नाही तोपर्यंत लोक तुमचे व्हिडिओज बघणार नाही. मग ते कोणत्याही माध्यमातून असू दे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असू दे, इन्स्टाच्या माध्यमातून असू दे किंवा फेसबुकच्या माध्यमातून असू दे, तुम्हाला तुमचं चॅनल स्वतःला प्रमोट करायचं आहे, स्वतःला त्याचं प्रमोशन करायचं आहे. लाजून जर तुम्ही तुमचं चॅनल प्रमोट नाही केलं किंवा मग तुम्हाला असं वाटलं की जेव्हा चॅनल ग्रो होईल तेव्हा होईल, आपण कोणत्याही सोशल मीडियावरती कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती माझं चॅनल मी प्रमोट करणार नाही किंवा लिंक शेअर करणार नाही किंवा मग घाबरून लाजून खूप काही कारण असू शकतात, पण असं न करता जर तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच तुमचं चॅनल अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती प्रमोट करावं लागेल. आणि यामुळे देखील तुमचं चॅनल सर्चमध्ये येण्यास मदत होते, कारण की जेवढे जास्त ऑडियन्स तुमचं चॅनल बघणार तेवढा जास्त चान्सेस असतात आपलं चॅनल जे आहे सर्चमध्ये येण्याचं. क्रॉस प्रमोशन तुम्हाला करावं लागेल. क्रॉस प्रमोशन काय असतं, जसं की माझं डिस्क्रिप्शन तुम्ही बघू शकता की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या इन्स्टाची लिंक दिसेल, माझ्या फेसबुकची लिंक दिसेल, माझ्या अदर व्हिडिओची लिंक दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही क्रॉस प्रमोशन देखील करू शकता. क्रॉस प्रमोशनमुळे देखील तुमचं चॅनल जे आहे SEO मध्ये येण्यास मदत होते. त्यामुळे फक्त डिस्क्रिप्शन लावताना काहीही कोणाचंही डिस्क्रिप्शन उचलून तसं चोरून तिथे लावण्यापेक्षा स्वतः थोडंसं काम करायला सुरुवात करा आणि स्वतःच्या लिंक्स कॉपी करून ठेवा. एका तुम्ही स्वतःलाच व्हॉट्सअपवरती मेसेज करा लिंक्स, आणि त्या लिंक्स ज्या आहेत दरवेळेस तुम्ही तिथे कॉपी करा. तुमच्या व्हिडिओच्या लिंक्स त्या ठिकाणी तुम्ही कॉपी करा. यामुळे काय होईल, तुमचं डिस्क्रिप्शन तर भारी दिसेलच,
पण ज्या वेळेस एखादा ऑडियन्स किंवा एखादा व्ह्यूअर तुमचा व्हिडिओ बघेल, तुमचा डिस्क्रिप्शन चेक करेल, त्याला त्याच्या निगडीत काही व्हिडिओज खाली दिसतील, त्यावरती तो क्लिक करेल, त्यामुळे तुमच्या एका व्हिडिओमुळे दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ, चौथा व्हिडिओ यावर देखील व्ह्यूज वाढायला सुरुवात होईल, यावर देखील ऑडियन्स डेटा जो आहे, ऑडियन्स रिटेन्शन डेटा जो आहे तयार व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळे तुमचं चॅनल SEO मध्ये यायला मदत होईल. आणि सगळ्यात शेवटी आहे बी पेशंट, म्हणजे थोडासा तुमच्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे. थोडंसं तुम्ही स्वतःला कंट्रोल करणं गरजेचं आहे. इम्पेशंट होऊ नका, कारण की जेव्हा आपण नवीन चॅनल सुरू करतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपलं असतं की आपण सर्च करतो आपलं चॅनल दिसते का, पण असं होत नाही. जोपर्यंत तुमच्या चॅनलची हिस्ट्री बिल्ड होत नाही, जोपर्यंत तुम्ही एक ठराविक नंबर ऑफ व्हिडिओज तुमच्या चॅनलवरती पोस्ट करत नाही, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या चॅनलमध्ये लॉयल ऑडियन्स मिळत नाही, तोपर्यंत तुमचं चॅनल जे आहे सर्चमध्ये येण्यास वेळ लागू शकतो. फॉर एक्झाम्पल, आजच चॅनल सुरू केलेलं आहे आणि एका हफ्त्याने मी चेक करते आहे की माझं चॅनल सर्चमध्ये येत आहे का, तर असं नाही होत. एवढ्या लवकर चॅनल सर्चमध्ये नाही होत अनटिल अँड अनलेस एखादा व्हिडिओ व्हायरल गेला, त्याच वेळेस तुम्ही सर्चमध्ये दिसाल. अदरवाईज जर व्हिडिओज व्हायरल नाही गेलेले आहेत आणि आपण नुकतंच नवीन चॅनल सुरू केलेलं आहे आणि आपण खूप असं धैर्य आपलं सुटलेलं आहे की नाही, माझं चॅनल मला सर्चमध्ये पाहिजे आहे आणि आपण शोधतो आहोत, सर्चमध्ये दिसत नाहीये, तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये. कारण की यूट्यूबला देखील तुमच्या चॅनलची हिस्ट्री जी आहे ती बिल्ड करायला थोडासा वेळ लागतो, तुमचा डेटा बिल्ड करायला थोडासा वेळ लागतो, त्याच वेळेस तुमचं चॅनल सर्चमध्ये येतं. त्यामुळे धैर्य बाळगा, त्यामुळे इम्पेशंट होऊ नका, स्वतःवरती विश्वास ठेवा, कंटिन्यूस व्हिडिओ टाकत राहा, रिलिव्हेंट हॅशटॅग लावा, चॅनलचं नाव असं ठेवा की जे सर्च केल्याबरोबर तुमच्या नावाचं चॅनल दिसलं पाहिजे. युनिक पण सर्चेबल नाव ठेवा आणि अशा प्रकारे काम केल्यामुळे ना तुमचं चॅनल जे आहे नक्कीच सर्चमध्ये येईल, सर्च इंजिनमध्ये येईल. आणि जेव्हा तुमचं चॅनल सर्चमध्ये यायला सुरुवात होईल, जेव्हा लोक तुमच्या नावाने तुमचं चॅनल सर्च करायला सुरुवात करतील, त्यावेळेस समजून जायचं की आपलं चॅनल जे आहे ग्रो होण्याच्या वाटेवरती आहे, आपलं चॅनल ग्रो होत आहे. कोणाला कमी वेळ लागू शकतो, कोणाला जास्त वेळ लागू शकतो, पण स्वतःवरती विश्वास ठेवा. अशा प्रकारे मी जे काही 4 पॉईंट्स सांगितलेले आहेत त्या 4 पॉईंट्सचा विचार करा, 4 मुद्द्यांचा विचार करा. जर तुमचं चॅनल अजून देखील सर्चमध्ये येत नसेल तर तुमचं चॅनलचं नाव चेक करा, नक्की आपण चॅनलचं नाव काय ठेवलेलं आहे. जर भलतंच काहीतरी नाव असेल तर प्लीज चेंज करा. तुमच्या नावावरून चॅनलचं नाव ठेवा, तुमच्या मुलांच्या नावावरून ठेवा, तुमच्या नवऱ्याच्या नावावरून ठेवा, किंवा असं नाव ठेवा की जे सर्चमध्ये येईल आणि तुमचा स्वतःचा एक ब्रँड तयार होईल. तुमचं नाव सर्च केल्याबरोबरच ते सगळ्यात वरती टॉपवरती तुमचं नाव दिसेल. अशा प्रकारे तुमच्या चॅनलची हिस्ट्री तुम्हाला स्वतःला बिल्ड करायची आहे. रिलेव्हंट हॅशटॅग लावा, रिलेव्हंट कीवर्ड्स लावा, थंबनेल नीट लावा, डिस्क्रिप्शन नीट लावा. हे सगळं SEO आहे, हे सगळं SEO आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा विचार करा. 100% तुमचं चॅनल जे आहे SEO मध्ये, सर्चमध्ये नक्कीच येईल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅनल सर्चमध्ये कसं आणायचं याबद्दल सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतेच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.